ह्या अशा हिरव्या चपात्या कोणाकोणाच्या घरी बनतात ना, पटकन कमेंट्समध्ये हजेरी लावा। आता ह्या आमच्या घरी आज का बनल्या होत्या ना, त्याचं पण एक कारण आहे। कारण आपल्या डेली रुटीनमध्ये ना हिरव्या पालेभाज्या नेहमी येतातच आणि त्या नेहमीच आपल्याला ना भाज्या करून खाव्याशा वाटत नाहीत आणि केल्या तरी आहे ना एक दोघांपुरत्याच त्या बनतात। मग अशा वेळेला आहे ना मी हा जुगाड नेहमी करत असते की त्या ज्या पालेभाज्या आपल्याकडे शिल्लक असतात, आता माझ्याकडे पालक शिल्लक होता तर तो मी आज चपातीमध्ये बनवत होते। कधी त्याच्या पुऱ्या बनवते, कधी चपात्या बनवते, कधी पराठा बनवते। असं ज्या वेळेला जे खाऊ वाटेल ना त्यावेळेला मी ते बनवून टाकते। अशा पद्धतीने ना त्या गोष्टी जर आवडत नसतील ना तरी सुद्धा त्या पोटात जातात आणि त्या हेल्दी सुद्धा असतात। आणि माझा इकडे स्वयंपाक चालू होता तोपर्यंतच ह्यांचं मध्येच काय वाचनाची आवड निर्माण झाली आणि यांनी भगवद्गीता वाचायला घेतली। तोवरच ह्यांना भजे पण खावेसे वाटले होते। माझा स्वयंपाक तर सगळा झाला होता, सगळं आवरून पण ठेवलं होतं, पण तरी म्हटलं चला ह्यांच्यासाठी का होईना आता बनवून टाकते। मस्त असं जेवण केलं आणि त्यानंतर आठवलं की आपले कपडे घड्या मारायचे राहिलेत आणि ते तसेच ठेवले ना ते सकाळपर्यंत तसेच राहणार, म्हणून मी ते आत्ताच करून घेतले। आणि झोपायच्या आधी आहे ना कंपल्सरी मी वेणी घालतेच, जरी स्किन केअर कोणतं नाही केलं ना तरी वेणी मात्र घालूनच झोपी जाते। ओके बाय।